मला या गोष्टीचा आनंद आहे की आज आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आपण आमच्या 37 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे। आणि लखपती दीदी म्हणजे एकदा तिने लाख रुपये कमवले असं नाही, तर जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो। अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत आणि आता लक्ष ठेवलंय या वर्षी 2026-27 मध्ये आपल्याला अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। 1 कोटी माझ्या भगिनी या लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे। आणि तुम्ही विचार करा, ज्या 1 कोटी महिला कदाचित अर्थव्यवस्थेचा भाग फारशा नव्हत्या, त्या जर अर्थव्यवस्थेमध्ये वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत असतील तर किती भर टाकतील, त्यांनी अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल, त्यांनी समाज व्यवस्थेत किती परिवर्तन होईल, त्यांनी देशाचं अर्थचक्र किती वेगाने चालेल। त्यामुळे हा केवळ एका महिलेला सक्षम करण्याचा कार्यक्रम नाहीये, तर त्यातनं एकूण अर्थचक्र हे पूर्ण परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे।